कारण मी इथं कविता सादर करावी अशी काही कल्पना नव्हती. एक 10 मिनटापूर्वी मला हर्षल देशपांडेंनी सांगितलं, तुम्हाला चालेल का कविता सादर करायला? तर म्हटलं ते जास्ती सोयीचं ना, कारण मी काही भाषण करणारा माणूस नाही, लिहिणारा माणूस आहे. आजच्या या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठीपणाचं काही वैशिष्ट्य सांगणारी अशा काही ओळी मी आपल्या समोर सादर करतो. त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी, कवी म्हणून ते गोविंदाग्रजचं नाव त्यांनी घेतलेलं होतं. हे आपल्या मराठीपणाचं सगळं वर्णन आहे आणि फार भेदक आहे असं मला वाटतं. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. हे जे आपलं मराठी पण जे हे फार म्हणजे हा अत्यंत नापीक असा प्रदेश एकेकाळचा. वर गुजरात आणि खाली कर्नाटक हे अतिशय सुपीक. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. तरी सुद्धा काय करतो तो? विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात. विळा कोयता घेऊन काहीतरी करतो त्या जिरायत जमिनीमध्ये, पाणी नाही. विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात, इकडे कर्नाटक हसतसे तिकडे गुजरात. आणि मग तो चिडतो की सर मी एवढा प्रयत्न करतोय सगळं याच्यामध्ये काहीतरी पिकवायचं आणि हे हसतायत मला. आणि मग आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. आता इस्तंबूल थरारे का तुम्हाला कळलं की नाही मला माहिती नाही. इस्तंबूल म्हणजे तुराणी लोकांचा देश, मुघलांचा, आणि बंगाल म्हणजे रघुजी भोसलेने जे काय बंगालचं केलेलं होतं ते. म्हणून आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. धन्यवाद.